नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या डे 14 मध्ये. कालच्या भागात आपण श्वसन संस्था पाहिली. आज आपण आपल्या शरीरातील अन्न पचवणारी यंत्रणा म्हणजेच मानवी पचन संस्था हा टॉपिक पाहणार आहोत. आपण खाल्लेले अन्न नक्की कुठे जाते, त्याचे रक्त कसे बनते आणि आपल्याला ॲसिडिटी का होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सर्वात आधी पचन म्हणजे काय? तर अन्नाचे रूपांतर रक्तामध्ये मिसळू शकणाऱ्या विरघळणाऱ्या घटकात करणे म्हणजे पचन होय. आपली पचनसंस्था ही एका लांब नळीसारखी आहे, जिला अन्ननलिका म्हणतात. एकूण लांबी, या अन्ननलिकेची लांबी सुमारे 9 मीटर किंवा 30 फूट असते. याची सुरुवात आपल्या मुखापासून होते. शेवट गुदद्वारापाशी होतो. पचनाचे एकूण 5 टप्पे आहेत. अंतर्ग्रहण म्हणजे अन्न घेणे, पचन, शोषण, सात्मीकरण आणि शेवटी उत्सर्जन म्हणजेच टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. पचनाची सुरुवात आपल्या पोंडापासून होते. दात, अन्नाचे बारीक तुकडे करण्यासाठी 4 प्रकारचे दात असतात: पटाशीचे, सुळे, उपदाढा आणि दाढा. लाळ, जेव्हा आपण अन्न चावतो तेव्हा त्यात लाळ मिसळते. या लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. कार्य, हे टायलिन काय करते तर अन्नातील पिष्टमय पदार्थाचे रूपांतर साध्या शर्करेत म्हणजेच साखरेत करते. म्हणूनच भाकरी खूप वेळ चावून खाल्ली की गोड लागते. अन्न पुढे घशातून जठरात येते. आकार, आपल्या जठराचा आकार इंग्रजी जे अक्षरासारखा असतो. इथे अन्नाचे घुसळणे चालू असते आणि त्यात जठर रस मिसळतो. यात 3 गोष्टी असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच HCl हे अन्नातील जंतू भरते आणि अन्न पचनासाठी माध्यम आम्लधर्मी करते. पेप्सिन हे प्रथिनांचे पचन करते. म्युकस हे जठराच्या आतील भिंतीचे ॲसिडपासून संरक्षण करते. जर ॲसिड जास्त झाले तर आपल्याला ॲसिडिटी होते. जठरातून अन्न पुढे लहान आतड्यात येते. हा स्लाइडवरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लांबी, लहान आतड्याची लांबी सुमारे 6 मीटर असते. हा अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग आहे. मग याला लहान का म्हणतात? कारण याचा व्यास म्हणजे जाडी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते. कार्य, अन्नाचे पूर्ण पचन आणि शोषण इथेच होते. आतड्याच्या आतल्या बाजूला बोटांसारखे छोटे भाग असतात, ज्यांना विलाय म्हणतात. हे पचलेले अन्न शोषून घेतात आणि रक्तात मिसळतात. आता जे अन्न पचले नाही तो चोथा मोठ्या आतड्यात जातो. लांबी, याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. कार्य, इथे अन्नाचे पचन होत नाही. इथे फक्त पाण्याचे शोषण म्हणजेच वॉटर ॲब्झॉर्प्शन केले जाते आणि उरलेला टाकाऊ भाग म्हणजेच विष्ठा गुदद्वारावाटे बाहेर टाकला जातो. अपेंडिक्स, मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला एक छोटा भाग असतो, त्याला अपेंडिक्स म्हणतात. हा मानवात कार्यहीन आहे, याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. पचनासाठी 2 मित्र मदत करतात. यकृत, ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत पित्तरस तयार करते, जे चरबीच्या पचनासाठी मदत करते. स्वादुपिंड, हे स्वादुरस सोडते, जे कर्बोदके आणि प्रथिनांचे पचन करण्यास मदत करते. शेवटी कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजच्या ट्रिक्स. टायलिन, हे तोंडात असते म्हणजेच स्टार्च पचवते. पेप्सिन, हे पोटात असते म्हणजेच प्रथिने पचवते. ट्रिक: प वरून पोट, प वरून पेप्सिन. पित्तरस, हे यकृत. सर्वात लांब भाग लहान आतडे 6 मीटर. HCl, हे जठरात म्हणजे बॅक्टेरिया मारण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण पचनसंस्था पूर्ण केली. उद्याच्या डे 15 मध्ये आपण शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था म्हणजेच किडनीबद्दल माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. धन्यवाद.